मुलगा डोंगर वगैरे न्यूज वाचली, व्हिडिओ पाहिला नाही. लक्ष्मण रेषा शब्द थोडा सेक्सिस्ट आहे, पण बाण स्वतःच्याच हातात असेल तर तुम्ही मर्यादा आखू शकता की याच्या पलीकडे जायचं नाही. सर्व ब्रेकमध्ये मनाचा ब्रेक उत्तम. सरकार काय करू शकेल का? संवेदनाशील म्हणून त्या व्हिडिओवर बंदी घालू शकेल का? नाही. कारण कुठलाही व्हिडिओ कोणा ना कोणाकरता तरी संवेदनशील असणारच. न्यूज मीडियामध्ये ते एक तर पूर्ण स्वतंत्र असतात किंवा पूर्ण बांधलेले असतात. आनेमध्ये काही नसतं. काही करायचं असेल तर सरकार काय करू शकतं? सेव्हिंग प्रायव्हेट रायन म्हणून अमेरिकेत मूवी रिलीज झाला होता सेकंड वर्ल्ड वॉरवर. रिलीज झाला त्या दिवशी निर्मात्यांना ऑफिसमध्ये नाही बोलवलं सरकारने 5 कोटी दंड उकळायला, पण हॉटलाईन्स लावल्या. आर्मीमधला कुठलाही मनुष्य फोन करू शकेल. मी मीडियाचं रिपोर्टिंग बघत होतो. वय काय वाटेल ते लिहिलं आहे, 16, 17, 18 संज्ञा नसतं तसं. पण काही मीडियाच्या रिपोर्टच्या शेवटी हॉटलाईनचे नंबर दिलेत की तुमच्या मनात काही असेल तर या नंबरवर फोन करा. शाब्बास इंडियन मीडिया. इंडियन मीडियाचं कौतुक करावं असा योग फारच क्वचित येतो. आणि या मुलांना म्हणलं, काय रे फोन घेऊन बसता? माझ्या लहानपणी फोन असता तर मी काय झाडावर चढलो नसतं, मी पण फोन घेऊन बसलो असतो. माझा मुलगा म्हणाला ना मला मख्खपणे, तुमची पिढी स्मार्ट नव्हती फोन शोधण्याऐवजी, म्हणून तुम्ही काहीतरी दुसऱ्या गोष्टी करायचा. मला आपल्या सगळ्या समाजाचंच थोडं नवल वाटतं. अरे काय ते फोन, त्याचं डिझाईन होतं अमेरिकेमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्ये. आपण फक्त ते हातात घेऊन वापरतो फुकट. सगळ्या शाळेच्या ग्रुपवर सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे साल्यानो, तुमच्या व्हॉट्सॲपचं कोंबडं त्या म्हातारीने झाकलं तर जगामध्ये सूर्य उगवायचं थांबणार आहे का? कसलं गुड मॉर्निंग? कामाला लागा यार. आणि सगळे पकडून मुलांना डॉक्टर करायचं. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. अरे काय काय होणार आहे? सगळे डॉक्टर झाले तर पेशंट कोण? सगळे पेशंट बरे झाले तर डॉक्टर तपासणार कोणाला? म्हणजे आम्हाला लोक आजारी पडायला हवेत का? पंक्चर सायकलची थांबली तर पंक्चर काढणाऱ्यांच्या मुलांनी उपाशी मारायचं का? हे बरोबर असलं तरी एखाद्याच्या इन्शुरन्सची कॅप 5 लाख आहे म्हणून ते 5 लाख संपेपर्यंत प्रोसिजर करत बसायचे आहे. मेडिसिनला काळिमा लावणारी कृत्य आहे ते. हे सेलफोन विकणारे लोक आहेत, त्यांना त्यांचा कोटा पूर्ण करायचा असतो म्हणून समोरच्या माणसाची ऐपत बघत नाही, त्याच्या गळ्यामध्ये मारायचा फोन. ते कधी थांबणार? मंगेश पाडगावकरांची एक कविता होती, आमच्या घरी फोन नाही, पेन्सिल आमचा फोन आहे. पेन्सिल फिरते, फोन फिरतो. हॅलो हॅलो कोण आहे? अरे पण हॅलो हॅलोच्या शेवटी बोलायला दुसरा कोणतरी पाहिजे ना, संवाद पाहिजे ना. म्हणजे कॉपी पेस्ट फॉरवर्डने काही होत नाही. आणि आपल्याला हा फोन पाहिजे, मग त्याच्यावर ॲप पाहिजे, मग स्टॅटस पाहिजे, मग लाईक्स पाहिजेत. हे कशाला आपण करतो? खुश व्हायला ना. मग खुश व्हायला माझी एक सर्वात सोपी आयडिया आहे, तुम्ही ऐकून तर बघा. तुमच्या कुटुंबातला किंवा तुमच्या मित्रांपैकी कुठल्या तरी माणसाला रोज काहीतरी सांगून खुश करायचं. त्याने तुमचा काय फायदा होणार? अरे करून तर बघा, रवी गोडसे.